हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनेन ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. परमात्मो दैवासुर संपद विभाग योगांतो भगवद्गीतेचे 16 अध्याय तंतु दैवी गुण पुरे सांगून आसुरी गुण कंचे दंभ दर्प अभिमान काम क्रोध पारुष्य या पुरे सांगले. आणि आता ते आसुरी स्वभावाचे जन्माले एक लक्षण गुण तांगेले उतर तांगेल नडवळिका त्यांनी कशी असताची ते तांगेल स्वभाव म्हणून येतं ते सांगतर असं तंतु भितरी सांग पुराय स्वभाव सांगता चितो सांगता तांकां एक वायट जावन आशिल्लें एक स्वभाव म्हळ्यार कसो म्हणू ईश्वरो अहम अहम भोगी सिद्धोहम बलवान सुखी म्हळ्यार तांगेल मनान तो कसो येता म्हळ्यार हांवची नियामकू म्हाका निमगीतल कोणेय नांची हांवची सूख भोगचे खातीर जल्ललो सर्व सिद्धी म्हाका आस हांव बलिश्टू तशें हांव जगत्यांतू सुखार आस म्हणलें एक ते आसुरी स्वभावाच्या हे एक गुण आसता वायट गुण ते कोणा आशिल्ले पळया उडगास कर्या हिरण्यकशिपू हिरण्याक्षू रावण शिशुपाल असल दैत्यांक पुरे आमी दैत्यांक पळयलां न्हय पुराणांतू महाभारतांतू रामायण मजितना असल दैत्य आमकां मेळटा पळय ते दैत्यांगेल स्वभाव यो आवची देव हिरण्यकशिपून तेचे म्हळेलें आवची देव मेघला पशी वयच्यो देव ना कसल यज्ञ करचें जाल्यार म्हाका आहुती दिवका कसल जप करचें जाल्यार मेगेले मंत्र जप करका तशें पळय बरी बाद दिवन खाल्लेलें ताणें हिरण्यकशिपून तशी अहमभोगी हें पुरे संपत्तू कसल अस जगत्यान तो पळय आव भोगू खातीर केल्लेलें सिद्धोहम हांवची सिद्ध पुरुष म्हाका जायना नातिल कसले ना आव बलिश्टू आव सुकार असोच्यो म्हणून ताणें प्रहल्लादाक ते परमात्माल ध्यान केलेले खातीर नाना रिती बाद दिला तो तागेले मात्यांत तो ईश्वरो अहम म्हूण कितलेशील म्हळ्यार ताका चरडाल वयचें एक पित्र वात्सल्य विसरून गेलेलें ताका देवाले द्वेश कितली करतशील म्हळ्यार तो ताका पित्रवात्सल्य पित्रधर्मू विसरून गेलोलो ते चरडा नाना बाद दिवन खाल्ला हें आसुरी स्वभाव अहंकार आसता तांकां हड्डस्तीक आसता स्वार्थ आसता त्या स्वार्था निमती तांकां ज्ञान म्हणलेलें नासता तांणी पुराय पळयताची जाल्यार तांकां कसलें कळना नातला बरी आसतात तांणी तेच्यावन सगळी जगत्यांत आमगेल्या पयशी व्हड्डो कोणेय ना आमी कोणा जाय जाल्यार बाद दिवेत कोणा जाय जाल्यार मारयत कोणा जाय जाल्यार जीवन तशच्या सोडयत पुरे आमी सांगेल तशी जावका म्हूण म्हणलेली एक विशेश जावन आशिल्ले वायट गुण ते तशी तांणी आमकां बल येशील देखून सूख भोगूंक आमी अर्ह म्हणल्यार ताची म्हळ्यार तांगेल्या मनान तूं दुड्ड सुका देह बल सुका तसल जन सुकार आसतलें म्हूण सांगून आसुरी स्वभावाच्या मनान मागीर तितले जल्वे ना वापस त्या आसुरी स्वभावाच्या मना कसं म्हूण कृष्ण सांगता पळया आड्यो भीजनवानस्मी को अन्योस्ति सदृशो मया यक्ष्ये दास्यामि मोदिष्य इत्यज्ञान विमोहिता आढ्यो बीजनवानस्मी आव आढ्य आवची अभिजनवानस्मी आव अभिजनवान म्हणा हांव व्हड कुलांत जन्म आयलो मेगेल इतले श्रेष्ठ कुल ना आतां पळय रावण आनी हिरण्यकशिपूल विशय काडे तांगेल ते दुश्ट स्वभाव राक्षसी स्वभाव वायट करतात तांणी जाल्यार ते वायट करची चुकी म्हणून कळनी तांकां तांगेल मात्यान तूं आमगेल कुल श्रेष्ठ ताणें हिरण्यकशिपून प्रहलादा सांगचें आसा देव व्हड दैत्य कुलान तूं जाल्लो तूं ते विष्णूक तो कोण कितकी ताका तूं आराधन करता तुगेल आन हांगा तागेल्या पशी बलवान तागेल्या पशी शक्तिवान तागेल्या पशी सर्वश्रेष्ठ जावन आशिल्लो तुगेलो आन आस अन्नान सांगिल आयकनाशी कोण की तो
विष्णू कै तकवे तुवें आराधन करचें तागेल उडकस करचें तुवें म्हणावं तो इत्याक आमकां प्रज्ञा म्हळ्यार आशिल्ली देखून केलो उपंत आमी कसले चुकी केल्यार आमकां अय्यो आमी चुकी केल्ली नमे 4 जणांक कळ्ळी की मर्यादे विशयी म्हूण म्हणलें एक कोणा जाल्यार सहज राजस गुणाच्या येता जाल्यार तामसी गुणाच्यांक बिलकुल येना तांणी केल्लें सम म्हणून तांकां दिसता तशी आढ्य म्हळ्यार श्रीमंत अभिजनवान म्हळ्यार हांव व्हड कुल कुटुंबाच्यो मया सदृशः को अन्योस्ती मेगेल्या म्हणके कोण आस कोणीय म्हाका समान म्हणलेलें नवोंची ना यक्षे हांव यज्ञ याग करता दास्यामी दान दिता पळय तागेल्या मनान तो यज्ञ याग करता दान दिता तो सांगता पळय आनी आमोद प्रमोद म्हळ्यार जिवनान तूं म्हाका जाय जालेली तशी हांगा यक्षे दास्यामी मोदिश्य ते विलास म्हणटाची आमोद प्रमोद विलास म्हळ्यार सुखी जीव तांणी तांगेल सुखा खातीर तामसी जन तांगेल सुखा खातीर कोणाकय मारतात तांणी कशी दुड्डू करताची केल्लो दुड्डू तांगेले दैहिक सुख तांगेल मनाक तेंची होड सूख वय ताजे खातीर तांणी उपभोग करचे ते संपत तांणी विनियोग करताची तशी तो म्हणटा यक्षे दास्यामी हांव यज्ञय करता हांव दानय दिता हांव म्हाका जाय जालेले तसले संतोष भोगता म्हूण सांगता इत्याक ते कोण ते आसुरी स्वभावाचेच पळय तागेल मनान तो सूख भोगूक जाल्लो जगत्यान ताका विंगड विचारूं ना मनुष्य शरीर कसलें दिल्ला तें विचारूं ना साधन कोरका परमात्मा पावका ताका गोतून इत्याक तो ईश्वरोहम म्हळाल न्हय हांवच परमात्मा हांव नियामक परमात्मा म्हळ्यार हांवची म्हाका सांगतलो कोणेय नांची म्हूण म्हणलेले रितीर ताणें ईश्वरो अहम म्हणचें थंयच्यान तागेल्या मनान तो सूख भोगचेक जाल्लो ताका जाय जालेले तसलो दुड्ड आस अधिकार आस हांव व्हडलो कुटुंबीचो कुलीन मनीस हांव म्हगेले इच्छे प्रकार हांव चलता म्हाका निमगीतलो कोण आस म्हाका समान कोण आस हें जगत्यांत कोणय ना हें पळय तांगेलें योचना तशी ढंबाचारा खातीर यज्ञ याग करूं पुरोची दान दिवू पुरोची हें निरंतर जावन आसूची चटवटिका अज्ञान हें पुरे तांगेले निमती करायसिता ताजे निमती सर्वनाश जातले म्हगेले म्हूण तांकां कळयना पुरे म्हगेले हाम म्हळ्यार एक भ्रम तांकां पळय 4 जणां दाखोवचे खातीर चड खर्चून यज्ञ याग केले ढंबाचार म्हणलें दान दिल्ली तांणी कोणा दिवका तांकां दिना अशी तांकां जाय जालेले जेन्ना दिल्यार ताका दान म्हणटावे ना तशी निरंतर करूं पुरो तांणी सगळी यज्ञ याग दान सगळें निरंतर करूं पुरोची जाल्यार ते कसले खातीर करताचे अज्ञानान हें पळय करचें ताची निमती म्हगेले नाश जातले म्हूण म्हणलेलें एक तिळवळीकाय तांकां ना तामसी जनांक पुराय एक नमूने भ्रमालोकांत हांव म्हगेले निमती जालेले हांव करचें म्हाका म्हणून दिल्लेलें म्हगेलेच हें असले एक भ्रमालोकांत तांणी बुड्डून आसताची वांचून आसताची तशीच देह एक सोण वच्चे अशाश्वत जावन आशिल्लें म्हूण म्हणलेलें तांकां बिलकूल गोतना आमी देह सोण वताचे देह आमगेले न्हय म्हणलेले विचार नातिल जनाक बायल चेडूं दुड्डू पुरे म्हगेलेची म्हूण सांगून मनाची काही होड न्हय न्हय जाल्यार पुರಂದರದಾಸ್ सांगता पळय ಕನ್ನಡಿಯೊಳಗಿನ ಗಂಟು ಕನ್ನ ಬಿಕ್ಕಲು ಅವನ ವಶಬಹುದೇ ಮುಣ್ ಕನ್ನಡಿಯೊಳಗಿನ ಗಂಟ ಕಂಡು ಕಳ್ಳ ಕನ್ನ ಬಿಕ್ಕಲು ಅವನ वशಬಹುದೇ आतां हे पुरे कन्नडीयೊಳಗಿನ गंटू म्हळ्यार आतां आमी कन्नडीन तो आमी दिसताची आपूण जतवे ना न्हय कन्नडीन बिंब आपूण जतवे ना तशी परम आमकां हे सूख भोग सकट कसो दिल्ला पळय देवान बायल चेडूं आनीक दुसरेक हे पुरे कन्नडी भितरी आसूचे एक गंटूशी म्हळ्यार एक पोटली म्हणटा पळय एक धन निधी म्हणल्या वरी ती आमकां पडूं जायना इता म्हळ्यार ती एक न्हय एक दीस आमकां सोडून वचचें आमी लेखचें ते पुरे आमगेलेची म्हूण पट्टी ते आमकां दाखोवचें मात्र परमात्मान हांगा आसतना वतन काय आमगेले उठी येना पळय तें तशी सुखभोगा विशय पळया एक आतां सूख भोगचें ताका नाना रितीचे आमी एक परिकल्पन दिवेत सूख म्हळ्यार कसलें म्हूण आमगेले रितीर आमी सूख म्हळ्यार कसो म्हूण लेखूं येता कोणाक कसलें सूख म्हूण पळया सुखा विशयू सांग जाल्यार एक काणी सांगिली एक हस्ती
ओढ हस्ती अच्युत मामान सांगितलं काणी अच्युतदास मामान एक व्हड हस्ती मेल्ली मेल्ली त्या रन्नांत एक प्रवाह येयले प्रवाह म्हळ्यार उवार म्हणटा पळय आमी उदक येवचें त्या प्रवाहांत होळण गेली ती हस्ती होळण मत वताची त्या प्रवाह वतर आसतना एक कळ्ळ्यान पळयलें कळ्ळें त्या हस्तीच्या त्या मड्या वयरी म्हळ्यार त्या शरिरा वयरी बसली कळ्ळो बैसून ताजी मांस कोंकून खावचें सुरू केलें कळ्ळें भारी संतोश की केद व्हड देह आनी केन्नाय हें खाल्ल्यार मागीर नूपुरपुरती तितलेंच तशें हांव म्हाका हुस्को ना म्हाका व्हडलो संपत मेळ्ळ्या बरें जालें आनी हांव बैसून खावचें मात्र जय म्हणूच्या हांगा आतां एका करून भोंवका म्हणना हांगा इतली म्हाका देवान हांगा म्हळ्यार तागेले मनान तें देवान नमगत पळय इतली सकळी सुख भोग म्हाका देवान दिला ताका खावचें एक सुख कळ्ळ्याक वय म्हणटना हांव आनी आहार सोदून खंय वचुका म्हणना इतले दिवस खाल्ला रे नुपुरपुरती जालें तितलें सरना नातलें तितलें आहार हें मेगेलाय तितलें भाग्यवंत कोण आस म्हाका म्हणून हें सूख मेळ्ळेलें दिसता कोणाकय कळ्ळां वे विंगड कळ्ळें इनाची ह्या प्रवाहांत म्हणटा म्हाका एकल्याक न्हय हें भाग्य दिल्लेलें म्हूण सांगून हांवच भारी श्रीमंत जाल्लो म्हणून भारी फुल्ल तें कळ्ळो फूल न्हू भारी संतोश रे मांस खातरस हस्तीचें अशी एक दीस जालें 2 दीस जाले कडेर म्हणटना तें कळ्ळो ते हस्ती वयरी बशिल्लो कळ्ळो ते न्हंय समुद्राला येता येयली समुद्राला येतना थंय लागीं वता समुद्रांत एकदम स्पिडार वचें न्हू ते प्रवाह ते खाली खंय दवरला ते कळ्ळ्यान मन हस्तीची मांसारे ते प्रवाह समुद्रादी कडेन भारीची एक स्पिडार वता म्हूण ते कळ्ळ्याक कळयनी तेद भितरी ते प्रवाह समुद्रा लागीं येयले समुद्रांतकून व्हड पाळ आयिल्लो पेट्टाक ते हस्ती ते हस्तीचें शरीर आसना तें मेल्लेलें शरीर त्या समुद्रान तांडून मेलें तांडून मरतना थंय समुद्राचे व्हडले जलचर आसत ना तांणी तें हस्तीचें मांस खावचें सुरू केलें कळ्ळ्याक हस्ती वयर बसच्या समीत जाग आशिल्लो ना हस्ती खंयकी बुड्डून वतरस खंयकी मदें मदें वतरस कळ्ळ्याक बसच्याक कसले आधार ना उबून ह्या कडेन या म्हळ्यार समुद्रा मद्दे वचून जाल्ला कळ्ळ्यान वय कळ्ळें पोंवच्याकय वतना कळ्ळो भयान समुद्रा उदकांत पडून पाक पटा 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 मारका जाल्यार एक व्हड झळक येवन कळ्ळ्याक गिळून घाली वय तशीच आसुरी स्वभावाच्या गूण तांगेले नाश करचेक जाता पळय आमगेले आनेक दुसरेक म्हणटना ते मरण म्हणलेलें एक समुद्रा पाळ आसा पळय मृत्यू म्हणलेलें पाळ आमकां राखून बैसला म्हणलेलें ते आसुरी स्वभावाची विसरताची आनी ते मृत्यून लागीं केलेलें कसलें चांगना वय ते सीदा मृत्यू लागीं ताका बशाकय जागना उबूकय जागना कसलें ना म्हणटा पळय इत्याक कसलें चांग कर न्ही ताणें चांग कसलें केलेलें जाल्यार परमात्मा कशी एक रितीन रक्षण करतशील वय आतां आमगे 12 श्लोक 13 आनी 14 श्लोकांत आमकां कसं कळटा म्हळ्यार निजाव न्हू जगत्य मिथ्य हाका करत म्हळेलें कोणेय ना आसल्यार हांवची म्हाका निमगितल कोणेय ना हांव देव हांव ईश्वर देव म्हळ्यार हांवची प्रत्येक यजमान मेगेल पुरे विशयाक हांव यजमान म्हाका निमगितल नाच म्हाका दुड्डस म्हाका संपतस हांव श्रेश्ठ कुला जाला म्हाका पुरे जन भिताचे हांव सांगेल तशें पुरे जन आयकताचें म्हूण लेखचें एक पापिश्ट खंय तो तागेले तोंडय पळोवच्याक पळयल्यार आमकां पाप मेळटा पुरंदरदास सांगताची तस जालें हांव मेगेले म्हाका म्हणलेलें अहंकार आशिल्लें पापिश्टाक पळयिल्लें पाप परिहार जावका जाल्लें कुडले सूर्य आपलो नमस्कार कोरका म्हूण सांगताची पुरंदरदास तशी आनेक कसं म्हळ्यार केलव जनाक जीव देव ऐक्य म्हूण सांगचें म्हळ्यार जीवय देवूय एकच म्हूण तें अधम गूण कयता कित्याक म्हळ्यार तो म्हणटा न्हय ईश्वरोहम म्हळ्यार ताजे अर्थ कसो जाल्यार हांवच देवशी म्हूण ते पटीन जीव देव एकू न्हयच न्हय ते अधम गूण ते तो मनुष्य शरीर मेळ्ळा ताका जाल्यार राक्षसी गुणाच्यो तो तशी राक्षसूची जावन आवची समस्तू आवची व्हड जन मेगेलेची पुराय हांगा दुड्डस अधिकारस मेगेल इच्छे प्रकार पुराय जन चलका म्हाका समान म्हाका सांगतले म्हाका कंट्रोल करतले कोणेय ना हांगा म्हूण सांगून कोण लेखता की ताका
त्रिविध ज्ञान नातिलो. त्रिविध ज्ञान म्हळ्यार कसं न्ही उत्तम मध्यम अधम जेवो सात्विक राजसिक तामसिक जनाले विषयांतू तक्का ज्ञान ना परमात्माले परस्पर रूपस पळय तक्का अवतार म्हणटाची तक्का भेदस जेवो परमात्माक म्हळ्यार मूल थंय वैकुंठ आसूचे परमात्माक आनी अवताराक भेदस म्हूण सांगून कोण लेखता आनी कल्याण गुण परिपूर्ण जावन आशिल्ले परमात्माक निर्गुणू गुणशून्य म्हूण सांगून कोण सांगता तो अधमाधमो तांकां पळोवचे नज तांगेले उलोवचे नज तांगेले संपर्क दवरचे नज इत्याक म्हळ्यार तांणी पापिश्ट जत्ताची म्हूण सांगून श्रुती म्हळ्यार वेदांत सांगताची असुरा अप्रियाश्चापि नित्यानंदान्न लोकवत् निषेध्य बद्धविषया अप्रियं ही हरेर्मतम म्हळ्यार असुरजन हरिद्वेषी अप्रिय त्यांनी जाल्यार परमात्मो नित्यानंद परिपूर्ण म्हूण म्हणटाची तसले परमात्माक प्रिय आनी अप्रिय म्हळ्यार भेद ना प्रितीच म्हणूय ना अप्रिय म्हूण म्हळ्यारय ना भेद ना ताका जाल्यार हे जनन मरण मर्त्य लोकांतू येवचे शरिरी जनांक म्हळ्यार जिवात्माक शरीर घेवन येयले जिवात्माक विधी निषेध म्हळ्यार अस विधी करतल जन परमात्माक प्रितीचे निषेध करतल जन परमात्माक अप्रिय परमात्माक प्रियाप्रिय भेदस्वे म्हूण म्हणल्यार असं कशी अवसुलवरी तीण सांगील तशी आयकल चेडवांक ती मस्त मोग करता तीण सांगना अशी आयकतल चेडवांक तिका वात्सल्य ना प्रीती ना म्हूण ती शिक्षण दिता तांकां शिक्षा दिता ती तशी परमात्माकय तशीच विधी निषेध म्हणून कसं सांगला धर्म ते धर्मार चलतल जन तागेले प्रितीचे अधर्मी जन ताका प्रियजन तशी आनी ईश्वरो अहम सिद्धो अहम म्हूण सांगून सांगल्यार तो बरी दुष्ट मनीस तो हीन मनीस आपणची परमात्माल वरी म्हूण लेखल्यार ते हीन मानवालेक सहज लोपदोष ते जाल्यार आतां एक आतां हांवची परमात्माल वरी हांव सिद्धू म्हूण म्हणल्यार तागेले तूं मस्त हीन गूण आसता न्हय हांव परमात्माल वरी म्हळ्यार परमात्मा हांवय एक लेख म्हणल्यार वरी जालें न्हय हागेले आसचे हीन गुण ते अनंत कल्याण गुण परिपूर्ण जालेले परमात्मालांतू आसवे ना न्हय हांवय तो एकूच म्हूण म्हळ्यार आमगेले एक अधम गुण परमात्मालांतूय आस म्हूण सांगल्या वरी जत्ते मनशान वयवे तेदना तक्का कसं जाता तक्का हरिनिंद केल्ले पाप येता ताका प्रायश्चित नाकय द्वयो वैः निष्कृतिः नास्ति पापपुञ्जक्रतोतयोः मत्या गोवधकर्तु च नारायण विनिंदितु दोनी पाप कसल म्हूण म्हळ्यार निष्कृती नातिल्ले पाप कैते म्हळ्यार परिहार नातिल दोनी पापच खंयचे म्हूण म्हळ्यार मत्या गोवध करतू मत्या म्हळ्यार बुद्धीपूर्वक गोवधे करचे नज म्हणून गोत्तसून गोवधे केल्यार आनी देवाल निंदक विष्णू निंदकाक दोग जनाक पापाक प्रायश्चित ना तांणी पापा राशी राशी पावल्या वरी जाता यश्चावमन्युत हरिम तम गंगान पुनातिः कोण अवमन्येत हरिहितम यश्च अवमन्येत हरिहितम कोण परमात्माक अवमन्नण करता अवमर्याद करता निंद करता ताका गंगान पुनाती ही ताका गंगानंतू नल्लरी पुण्य मेळना कसल पाप केल्यार गंगेंतून नाल्यार पाप परिहार जाता म्हणटात न्हय जाल्यार कोण देवाल निंद करता ताका पाप परिहार म्हणलेले ना ताणें गंगेंतून न्हाल्यार ताका पाप परिहार जायना म्हणस तशी केन्नाय कसलें म्हूण म्हळ्यार अहम ब्रह्मास्मी तत् त्वम असि सो अहम असल पुराय उपनिषद वाक्य हाका अद्वैत सिद्धांतांतू कशी सांगला म्हूण म्हळ्यार शंकरा सिद्धांतांतू सो अहम हांवची तेंची हांव म्हळ्यार ते म्हळ्यार तत् म्हळ्यार कसं न्हय परमात्मो आमी परमात्मो म्हणटा पळय ते जीव देव ऐक्य तांणी सांगचें मरणा नंतर जीवो देवालांतू ऐक्य जाता म्हळ्यार देवू जाता म्हूण म्हणलेलें सांगली न्हय तांणी ते तप्पू तशें जावचें साध्य ना म्हूण सांगचे खातीर आचार्य मध्व अवतार घेवन येयलेंची तांणी सांगलें जिवाक आनी देवाक भेद आसची आस इतका म्हूण म्हळ्यार जीव
सांगताची ताका जिवाकय अनादी अजम सकडी वय जिवाकच पळय मरण ना अनादी केन्ना किदूकून आस सकडी वय जाल्यार अचिंत्योयम अदाह्योयम सकडी म्हणटात न्हय देही नित्यम अवध्योयम नित्यम देही तो जीवूय नित्य अनादी नित्यो अवध्योयम ताकाय मरण ना सकडी पुरे वय परमात्माल गुण तशीची अज अमर जरामरण नातिलो अवध्य परमात्मो हे पुरे म्हणटना ते आत्मनी परमात्म एकची म्हूण सांगल्या वरी जाल्यार आत्मो केन्नाकय परमात्माल अधीनच इतेक म्हूण म्हळ्यार आत्मो मोक्ष म्हूण म्हळ्यार स्थिती चमकल्यार तो परमात्माल म्हणजे सर्वतंत्र स्वतंत्र न्ही ते आत्माक ताजे विशयी मात्र गोतश्च परमात्माल म्हणजे तो सर्वज्ञ न्ही तो सर्वव्यापकय न्ही मोक्ष लोकांतूय ताका खंयची एकडीन जागस्त शिवाय सर्वव्यापकत्व थंय ना ताका परमात्मा मात्र सर्वव्यापको सर्वज्ञो सर्वव्याप्तो तशीची सर्वोत्तमो सकड म्हणचे आमी सर्वतंत्र स्वतंत्र थंय नियमन करचे परमात्मानच जिवाक तशें जावन आत्मा परमात्मा एक जावचें साध्य ना ते सोहम म्हूण म्हळ्यार जीवदेवैक्य उपासने हें दोशयुक्त म्हूण सांगून वादिराज स्वाम्यानय सांगला इतक म्हूण म्हळ्यार तांणी एक उदाहरण दिताची नित्यमुक्त म्हणटाची लक्ष्मीकय तिक संवसाराचे कसले सुख दुःख आदी तिक लागिले ना ती परमात्माल म्हणकेची ती तशें जाल्यार तिक नियमन करचें परमात्मो तशी ती जगन्माता म्हणून घेता अहम सूयते स चराचरम म्हणटा हांवेची हे सर्व जगत्याक जन्म दिवचे जाल्यार कोणाक अधीन जावन परमात्माक अधीन जावन ताण म्हाका सांगिल्लें काम मात्र हांव करचें सकडी सांगता ती लक्ष्मी जाल्यार तसले नित्य मुक्त जाल्लेली संवसाराची दुखी म्हळ्यार कस म्हणून गोतना ती जगन्माता लक्ष्मी आस न्हय तिकाय परमात्मूच न्हय यजमानो ताणें सांगिल्लें तशी तिणी चलचें म्हणटना आमी खंयचे जन्म घेवन येताची खाली नर जन्म मेळ ना खंयचो नीच योनीन तूं येईल आसा आमी केलेलें पापा समजावन उच्च नीच योनीन तूं जन्म घेतर आसताची आमगेल कर्म फल प्रारब्ध फला समजावन आमकां विंगड जन्मांत विंगड शरीर मेळटा कसले दुखी भोगताची कसले कश्ट भोगताची खंयची वपास पापकर्म करूं पुरोची तशें आसतना तो जीव देव जावच्या कशी साध्य देव पळय कसले अवतार घेवन येयल्यार ताणें करचें कर्म दिव्य कर्माची ताका दुख्खच नांची ना तशी जीव देवा भेद असाची आसा जीव म्हाका जालेल शरीर घेवन येता आनी नाना कश्ट भोगता हांगा म्हणटा जीव देव ऐक्य म्हूण म्हळ्यार समनयता तशें जावन ईश्वरो अहम म्हूण कोण सांगता पळय तो परम पापिश्टो ना तादृश प्रीतिरित्यस्य तसल एकलो बरी वायट अधम परमात्मा तागेले वयर कसले प्रीती ना अप्रिय मनीस तो परमात्माक तशी आनी जीवदेव एकच म्हणून लेखल्यार ते विष्णुद्वेश म्हणटाचे विष्णुद्वेश विष्णूक हरिद्वेश नम्मरे द्वेश करताच म्हळ्यार हरिद्वेश जावचे कशी म्हळ्यार नव रितीचे दोश केल्ले जनाक हरिद्वेश आसा म्हणटाच खंयची ते म्हण पळया जीवाभेदो निर्गुणत्वम म्हळ्यार जीवा अभेद जीव आनी परमात्मा एकूच म्हूण लेखला तो एक दोश निर्गुणत्वम निर्गुण म्हूण आमी कशें लेखूं का परमात्माक म्हळ्यार हांगाचे त्रिगुण ते प्रकृतीचे त्रिगुण आसा पळय ते सात्वीक राजसीक तामसीक ते गुण तागेले ना तशें जावन तो निर्गुण म्हूण लेखूं शिवाय तो निजावन गुणपरिपूर्ण आनंदादी गुणपरिपूर्ण कोण ताका निर्गुण आनंदादी गुणशून्य म्हूण लेखतात त्या एक दोश जाता अपूर्ण गुणता थता परिपूर्ण न्हय तो बी आमगेल्या बरी अपूर्ण म्हूण लेखल्यार साम्य अधिक्य तदन्येषां तांणी साम्य अधिक्य तद अन्येषां वर्लेल जने परमात्मा समान जेव्हा परमात्माल पशी चड आतां आमकां एक लायक अनुग्रह करचे
ज्ञाना वाट दाखोवचे गुरू मेळटना आम्ही गुरुलंतरी आम्ही जावन परमात्मो असं आम्ही करच्यो नमस्कार गुरुमुखेन परमात्मा वत म्हूण कोरका शिवाय आमगेले गुरू परमात्माल पशी वयरच्यो तशें पुरे आमी सांगू ना इतेका म्हूण म्हळ्यार गुरू परमात्मुशी आमकां इता म्हळ्यार आमी अज्ञानी जन आमकां ज्ञान दितलो गुरू आमकां परमात्मा समान शिवाय परमात्माक गुरू बद समान जो वयरचो म्हूण न्ही आमगेली भावना ती तशी आम्ही कोणाक तांणी परमात्माल समान जेवो अधिख्य म्हूण लेखताची तेवय एक दोश जाता भेद तद्गत एवच तागेले अवतार मूल रुपाकनी अवतारा भेद आस मात्र परस्पर अवताराकय भेद आसा म्हूण लेखल्यार तेवय दोश जाता प्रादुर्भाव विपर्यास अवतार घेवन येतना आमगेल्या वरी तो प्राकृत देह घेवन येता म्हूण लेखल्यार ते दोश तद्भक्त द्वेष एवच तागेले भक्त कोण आसाची हरिभक्त म्हळेल जन तांकांय आमी द्वेश करूनच तत्प्रमाणस्य निंदाच वेदादी आगम शास्त्र तागेले प्रमाण ते निजावन तागेले प्रमाण शास्त्र ते परमात्माल विशयू अशें तशेंच परमात्मा म्हणून प्रमाणपूर्वक सांगची शास्त्र म्हळ्यार वेदादी शास्त्र जाल्यार कितली की जन ते वेद पुरे अप्रमाण ग्रंथ म्हूण सांगून वाद करलेले जन आसाची मध्वाचार्यले तांणी सलवलेंची जाल्यार वाद करतलीच फुडें तशी लेखल्यार ते तत्प्रमाणस्य निंदा देवाल प्रमाण म्हणशिल्ले वेदग्रंथाचे निंद केल्यार तेवय दोश जाता मागीर द्वेषा येते अखिला मता इतली द्वेश कोण करता तांणी हरिद्वेशी म्हणून घेताची म्हणून तशें न्हू कोणेय जेवतो साधकू केन्नाय ताका परमात्म सर्वोत्तम म्हूण म्हणलें ज्ञान सुखा अन्य देवते जेवो क्षुद्र देवते जेवो परमात्माक समान म्हूण लेखूनच ताका घोर नरक प्राप्ती जातकय कोण अन्य देवतेंक आनी क्षुद्र देवतेंक उपासन करताची ते उपासन करून तांणी परमात्माल समान म्हूण लेखूनच क्षुद्र देवतेंक क्षुद्र रितीर उपासन करची जनसची जाल्यार तेदनाय मनांत सुका कसं म्हळ्यार हें देवते आमकां कसं की सहाय करपुची जाल्यार परमात्मुची सर्वोत्तम म्हूण म्हणलें मनांत तूं आसुका नानतले घोर नरक प्राप्ती जाता तांकां म्हणून यो समानं प्रपश्यति हरे वै देवतांतरम ते ಯಾಂತಿ नरकान घोरान कोण साधकू केन्नाय परमात्माले समान अन्य देवते म्हूण लेखताच की तांकां घोर नरक मेळटा म्हूण तशें न्हू साधकान केन्नाय परमात्माले कल्याण गुण चांग गुण कसो आसा पळय ताजें चिंतन करता परमात्माले अनंत गुणाचें चिंतन एक घडी सोणान अशें करचें तें करता जाल्यार परमात्माल काणी आयकुका ताजे खातीर वेदव्यासान आमकां भागवत अष्टादश पुराण महाभारत रामायण असल ग्रंथ पुरे जगत्या दिलेले ते वाजियाची ते वाजी तर असले रे नित्याची वाजी तर असले तेदना एक घडी सोणान अशी परमात्माल चिंतन मनान तूं जातर आसता तेदना परमात्माले अनंत कल्याण गुणाचें चिंतन करचें विंगडाक ते गुण सांगचे कीर्तन करचें तेदना परमात्मो तागेले भक्तांक राखता मात्र न्ही आमकांय सद्गुणी जेवचे तशें करता चांग गुण आमकांय मेळचे तशें करता तेजे खातीर न्हू आतां विष्णू सहस्रनामान तूं तागेलें नांव सांगतना प्रत्येक नामाक परमात्माल निमती आमकां एक अनुग्रह असं म्हूण म्हणली पळय तशी देवाले स्तुती प्रार्थना सकडी प्रयोजन कोणाक देवाला स्तुती केल्यार प्रार्थना केल्यार देवाक आमी लेखताची देवा आमी स्तुती केल्यार प्रार्थना केल्यार भारी खूश जाता तशें आमकां देव मस्त सकड दिता म्हूण देव मस्त दिता आमकां तागेले स्तुती प्रार्थना केल्यार देव आमकां मस्त प्रयोजन दिता अनुग्रह दिता शिवाय देवाक कांय मस्त खुशी जाली म्हूण ना देवाक स्तुती करतलो हलवू जन आसाची जगत्यांत कळ्ळें आमी स्तुती करनी म्हूण सांगून देव कांय राखून बैसना जाल्यार केल्यार आमकां बरेंपण जाता ताजी निमती म्हणून तशी देवाक निर्दोश म्हूण सांगून आमी लेखल्यार देव निर्दोश म्हूण लेखले कुडले आमी निर्दोशी जाताचे देव सर्वज्ञ म्हूण लेखले कुडले आमी ज्ञानी जाताचे देव बलपराक्रमी म्हूण लेखल्यार आमी बलिश्ट जाताचे देव सद्गुण परिपूर्ण म्हूण लेखल्यार आमकांय सद्गुण मेळटा देव साकार रुपाचो म्हूण लेखल्यार आमकांय देव एक चंद रूप दिता तशीच देवाला कसलच कडेन आमी चिंतन करताच ताका समजावन देव आमगेले वेळी अनुग्रह करतो रस्ता हें सात्विक लक्षण आसुरी जनांक हें लक्षण ना
आसुरी जनाला विषयात इतले वेळ सांगेल आसुरी जनाल विषय जलारे सात्विक जन देवाला स्तुती प्रार्थना सकड करणो देवाक निर्दोषो देव गुण परिपूर्ण देव सर्वज्ञो देव बलिष्ठो म्हणून सांगून निर्दोष जत्ताची ज्ञानी दत्ताची सद्गुणी जत्ताची बलिष्ठ जत्ताची देवाला आरोग्यवंत जत्ताची तशी देवाले गुण लक्षण चिंतन केल्यार आमकां ताजेर मस्त प्रयोजन आसा. आनी कसले देवू कृष्ण अर्जुना सांगता म्हणल्यार आमी पयचे दिसाचे गीतामृतांत पळोवे. आजी सांगील सर्वई विचारो परमात्माले गुरूंक गेले चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती हे स्वभावात करोमि अद्य सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्री हरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.